नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खराब असल्यानं त्यांच्या समर्थनार्थ आज शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरात उघडलेली दुकाने बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचं फूल देऊन दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. असं गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं राज्यभर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्यानं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत दुकान सुरू असलेल्या मालकांना गुलाबाचे फूल देत दुकान बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. जय जिजाऊ जय शिवराय. आज आम्ही सकल मराठा समाज नगर जिल्ह्यातर्फे नगर शहरामध्ये जी बंदची हाक दिली, त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी आज आम्ही रॅली काढून फेरी काढून सगळ्यांना विनंती केली आणि विशेष गुलाब पुष्प देऊन आम्ही सगळ्यांना विनंती केली का आज एक दिवस संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगेसाठी सगळ्यांनी बंद पाळावा. हे झोपलेलं सरकार, ह्या सरकारला ह्या समाजाचं काही देणं घेणं पडलेलं नाही असं वाटतंय. आणि या लोकसभेला तुम्हाला परत परत सांगतो, या लोकसभेला या सरकारला यांची जागा या मराठा समाजाने दाखवली. पाटलांच्या प्रत्येक रक्ताच्या एक एक थेंबाचा हिशोब परत यो मराठा समाज या येत्या विधानसभेला 100% करणार म्हणजे करणार. आणि या सरकारला परत एकदा इशारा आहे, पाटलांच्या केसालाही धक्का लागला तर हा समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ. गेल्या 1 वर्षापासून मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरलेला आहे. वारंवार या सरकारकडून आश्वासने दिले जातात पण ती पाळली जात नाही. आज त्याच्या निषेधार्थ सर्व पक्ष आणि विरोधी आपण मराठा समाज गेल्या वर्षभरापासून रोडवर उतरून सुद्धा जर यांना समजत नसेल तर आता यांचं सरकार पलटी केल्याशिवाय आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही. खासदारकीला यांचा दारुण पराभव हा मराठा समाजाने केलेला आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी असो किंवा युती असो, या दोन्ही आघाडी युती दोन्ही सर्व पक्ष नेत्यांना घरी बसवल्याशिवाय मराठा समाज आता स्वस्थ बसणार नाही. जर यांनी आम्हाला आचारसंहिता लागायच्यात आरक्षण नाही दिलं तर ही सत्ता आम्हाला हातात घेऊन आमच्या पक्षाने करावंच लागणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.